जीतने के बाद सुनोई मरोई बालकुम टीम ने फील्डिंग करने का फैसला किया है। इससे पहले बल्लेबाजी करके डिपेंड किया था सुनोई मरोई बालकुम के टीम ने, अब पहले फील्डिंग करते हुए 5 ओवर का मुकाबला। तो गेंदबाजी के लिए मोर्चा संभालते हुए गेंदबाज अरुण, पहले गेंदबाज बहुत ही अनुभवी गेंदबाज है। पिछले मैच में उन्होंने 2 ओवर किए थे और बहुत ही अच्छी गेंदबाजी की थी। पिछले मैच में कल्पेश ने जो कैच लिया था लॉन्ग ऑन के ऊपर विजय, वो कैच बहुत ही महत्वपूर्ण रहा क्योंकि विजय का विकेट गिरने के बाद स्कोर रुका था। महत्वाची चर्चा या ठिकाणी करते, मात्र आता बॉलिंग मारवरती बॉलर्स तयार आहेत, त्यामुळे ती चर्चा देखील करणार आहोत। मात्र विजयचा झेल महत्वाचा ठरला, टर्निंग पॉइंट। पहली गेंद इस वक्त ऑन साइड में खेलने की कोशिश, गेंद जाते हुए वाइड स्पीड विकेट की दिशा में, खिलाड़ी वहां पे मौजूद था, अच्छी फील्डिंग वहां के खिलाड़ी द्वारा। दूसरे के लिए जाना चाहते हैं, गेंद हाथ में रखे थे, यहाँ कुछ हुआ है देखना चाहेंगे हम। और ये 2 रन पूरे किए दोनों बल्लेबाज ने। गेंद हाथ में रखता ये भी गलत बात है, चुरा लिया दूसरा रन दोनों बल्लेबाज ने। 2 रन से खाता खुलता हुआ पंकज का और टीम का भी। आणि निश्चित हेमंत डावकुरा जो फलंदाज आहे पंकज, तो स्ट्रायकर एंड वरती येण्याकरता उत्सुक होता आणि तो निश्चितच पुन्हा एकदा स्ट्रायकर एंड वरती येतोय। थोडीशी चूक होते लॉन्गॉनला, त्याचा फायदा होतोय। फिर से तैयार अरुण, इस वक्त अच्छी गेंद, चाइनामैन गेंदबाजी की थी इस वक्त अरुण ने, बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हुए। थोड़ी सी शॉर्ट गेंद थी, हुक करने की कोशिश, लेकिन चूके टाइमिंग में चुके थे, गेंद को थोड़ी सी स्लो किया था इस वक्त अरुण ने। निश्चित आपण जो खेळ बघतोय त्या खेळामध्ये चेंडूला बघणं फार गरजेचं आहे। चेंडूला बघत नाही, आपले शॉट खेळण्याचा प्रयत्न केला जातो। अगली गेंद इस वक्त लेग स्टंप के बाहर जाती हुई ये गेंद वाइड करा दी गई अंपायर अजित मात्रे द्वारा। 1 रन का इजाफा होता टीम के खाते में, स्कोर जा पहुंचा अब 3 रन के ऊपर। यहाँ पे हम देखें तो प्रशांत, ये 5 ओवर में कम से कम 60 या 65 रन आने चाहिए तो ये अच्छा टोटल कहा जा सकता है, क्योंकि अच्छी बल्लेबाजी लाइन है बालकुम की टीम में भी। निश्चित आपण बघतोय की किमान 60-65 धावा या निर्णायक ठरू शकतात या सामन्यासाठी। अरुण की अगली गेंद इस वक्त ऑन द राइज खेला, गेंद को वाइड ऑफ लॉन्ग ऑन में, खिलाड़ी वहां पे जा पहुंचे, गेंद को फील्ड किया, थ्रो किया, उससे पहले 2 रन पूरे किए दोनों बल्लेबाज ने। इस 2 रन से स्कोर में तब्दीली, स्कोर बढ़ता हुआ 5 रन। थोड़ी देर के बाद हमारे इस युवा सेना ट्रॉफी में 2 आमदार एमएलए आने वाले, पालघर के आमदार अमित घोड़ा साहब, उसके बाद भिवंडी ग्रामीण के एमएलए यानी आमदार माननीय श्री शांताराम मोरे साहब भी आने वाले हैं 10 मिनट के बाद। इस वक्त अच्छा स्ट्रोक पंकज के बल्ले से निकलता हुआ, गेंद मिड विकेट बाउंड्री के बाहर, एफर्टलेस शॉट 6 रन के लिए। बहुत ही अच्छा स्ट्रोक पंकज के बल्ले से, स्कोर जा पहुंचा 11 रन के ऊपर। इस वक्त टैप किया गेंद को पॉइंट में, बैकआउट ऑफ द पॉइंट में खिलाड़ी मौजूद, थोड़ा सा फ्लंबल, लेकिन ज्यादा रन नहीं मिलेंगे। 1 ही रन मिलता हुआ, इस 1 रन से स्कोर में तब्दीली, स्कोर बढ़ता हुआ 12 रन। पहिला पॉवर प्ले का ओव्हर जारी आहे प्रशांत। अत्यंत सुंदर खेळ आपण बघतोय, आक्रमण करायचं आहे, ज्यावेळेस सिंगल डबल आहे त्यावेळेस सिंगल डबल घेत आहेत, तर आणि अधूनमधून एखादा चेंडू खराब येणार आहे, ही त्याची वाट बघून पंकज खूप शांत डोक्याने क्रिकेट खेळतोय आणि हे क्रिकेट महत्वाचं आहे। धावकलकर धावा बघितल्या तर 12 आहेत, त्या सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने येत आहेत। अरुण फिर से तैयार, सामने वाले छोर से यानी गावदेव एंड से गेंदबाजी के लिए तैयार। आखिरी गेंद लेके जाएंगे इस वक्त हिरेन के लिए। इस वक्त अपील होती हुई कॉट बैन की, लेकिन अंपायर सहमत नहीं। ओवर की समाप्ति, तो पहले ओवर की समाप्ति के बाद 12 रन बिना कोई विकेट खोए ओम ब्रह्मदेव गोरदेव टीम का स्कोर सोनोई मरोई बालकुम टीम के सामने। छोटा सा लेते ब्रेक के बाद वापस आएंगे कमेंट्री बॉक्स में प्रशांत अदौड़े के साथ। थँक यू डीजे। काशी फडफडणार, हृदय धडकणार, मन थोडे भडकणार, पण देशावरच काय अख्ख्या जगावर 19 फेब्रुवारीला भगवा झेंडाच फडकणार। आपण या ठिकाणी सुंदर वातावरण बघतोय आणि ही जी स्पर्धा युवा सेना चषक 2017चा रणसंग्राम बघतोय आणि यानंतर घमासान आपल्याला बघायला मिळेल, यात काही शंका नाहीये। बिल्कुल 1 ओवर की समाप्ति और 1 ओवर के समाप्ति के बाद टोटल 12 रन
स्कोर बोर्ड के ऊपर स्कोर आता हुआ। और एक अच्छी बात ये प्रशांत की कोई भी विकेट गिरा नहीं, पंकज और हिरेन दोनों भी ओपनिंग बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर डटे हुए। अब देखना है दूसरे गेंदबाज आते हैं गेंदबाजी के लिए। आणि महेश. आणि हेमंत म्हणूनच मगाशी मी म्हटलं की अतिशय चतुर आहे ना, मोठे फटके पण खेळलेत आणि एकेरी दुहेरी धावा घेतला. तर क्रिकेटचं बेसिक ते विसरलेले नाहीयेत, त्यामुळे 12 धावा झाल्यात, विकेटही गेलेली नाहीये, म्हणजे आक्रमणपणा आणि संयम या दोन्ही गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. बिल्कुल फिर से वही फील्ड लगाते हुए हर एक खिलाड़ी की जो फील्डिंग थी वही फील्डिंग लगाते हुए कल्पेश जो लॉन्ग ऑन पे थे वो लॉन्ग ऑन पे फिर से आते हुए उसी दिशा में विजय जाधव का उन्होंने कैच लिया था। तो कैच ने मैच लिया था ऐसा कहा भी जा सकता है, क्योंकि बहुत ही बड़ा विकेट लिया था। महेश की पहली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट से इस वक्त खेल दिया, गेंद को पुल करने की कोशिश थी लेकिन एलिवेशन नहीं बना पाए थे। मिड ऑन के दिशा में गेंद को खेल दिया, 1 रन पूरा किया। इस 1 रन से स्कोर बढ़ता हुआ 13 रन। लेग ब्रेक गेंद थी इस वक्त। देखिए हेमंत, मला तर वाटतं की बरोबर केलंय, कारण एका बाजूला राईट हँडेडला आता संधी देणं फार गरजेचं होतं. ज्यावेळेस पंकजची जबाबदारी होती त्यावेळेस पंकजनं पार पडले. आता हिरेनची जबाबदारी वाढते. पंकजनं आपलं काम केलं, त्यानं सिंगल काढलंय आणि दुसऱ्या बाजूला हिरेनला संधी दिली. हिरेन याचा फायदा किती उचलतात ते बघायचं आहे की दुसऱ्या बाजूला गोलंदाज हावी होतोय. लेफ्ट आर्म ओवर द विकेट से फिर से महेश तैयार इस वक्त ही रन के लिए। ओहो, लंबा स्ट्रोक लगाने की कोशिश, हवा में गेंद और गेंद के नीचे कल्पेश मात्रे आते हुए अच्छा कैच चबक लिया। दूसरा कैच ये कल्पेश का उसी दिशा में और हिरेन का विकेट गिरता हुआ। बल्लेबाज अब रोहित जाते हुए, और पिछले मुकाबले में रोहित ने भी अच्छी बल्लेबाजी की थी लेकिन उसके बाद जो बल्लेबाजी के लिए आए थे नितिन, उन्हें तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी बल्लेबाजी की थी. निश्चित आपण रोहितची चर्चा करू, मात्र चर्चा कल्पेची पण व्हायला पाहिजे. त्याने विजयचा कॅच घेतला, आता धीरेनचा कॅच घेतला आणि सुरुवात छान करून दिली. मगाचा विजयचा कॅच टर्निंग पॉईंट होता. जर विजय आणखीन 2 षटकं थांबतोय तर मॅच संपून परत आला असता. मात्र तारीफ यावेळेला तो धावतोय जवळ सर्कलच्या आतमध्ये, सुंदर झेल घेतोय. पुन्हा एकदा आपली जी कामगिरी आहे ती 100% बघायला मिळते. कल्पेचं कौतुक व्हायला पाहिजे. फिर से तैयार गेंदबाज महेश इस वक्त पंकज के लिए अगली गेंद इस वक्त सीधी रखी थी गेंद को, देखा ऑफ स्टंप के बाहर था, जानते थे कि लेग ब्रेक नहीं करेंगे क्योंकि लेफ्ट आर्म को लेग ब्रेक करेगी तो उनके बल्ले के ऊपर गेंद आ सकती है. अच्छे चतुराई से गेंद करते हुए डॉट गेंद जाते हुए बहुत ही अच्छी गेंदबाजी महेश की. सुंदर कव्हर ड्राईव्ह करण्याची आवश्यकता होती, मात्र चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचला नव्हता. थोडा शरीरापासून दूर खेळला आणि त्याचा फायदा गोलंदाजाला मिळतोय. अगली गेंद महेश की, छोटे रनअप से गेंदबाजी कर रही है महेश लेफ्ट आर्म ओवर द विकेट से. इस वक्त देखा आपने ऑन साइड पे दिशा में खेलने की कोशिश लेकिन गेंद जा पहुंची कवच में. 1 रन पूरा किया दोनों बल्लेबाज ने. नीचे बैक क्लिप से खेला था इस गेंद को पंकज ने. 1 रन से स्कोर बढ़ता हुआ 14 रन. आणि निश्चित हेमंत ऑन साईडला प्लिक करायचा होता चेंडू नरम हाताने, मात्र तसं काही घडलेलं नाहीये. लीडिंग एज लागतोय आणि कव्हर्समध्ये जातोय. थोडासा विश्वास ठेवायला पाहिजे की कव्हर ड्राईव्ह सुद्धा मी करू शकतो. तो जर ठेवला तर आणखीन मजा येईल आणि हा जो फलंदाज आहे पंकज आणखीन खतरनाक होऊ शकतो. तसं तो करत नाहीये. स्ट्राईक रोटेट करून रोहितला संधी देतोय. आता रोहित काय करतोय ते बघूया. मगाशी हिरेनला दिली होती, आता हिरेन तंबूत पलटला आहे. महेश तैयार फिर से अगली गेंद लेके लेफ्ट आर्म ओवर द विकेट से रोहित के लिए. इस वक्त पुल किया गेंद को और ये पुल पावरफुल लेकिन 4 रन के लिए. कोण म्हणतोय ठाण्याचा राजा, कोण म्हणतोय पुण्याचा राजा. आम्ही म्हणतोय ज्याचा जगात गाजा बाजा तो एकच छत्रपती शिवाजी राजा. अगली गेंद इस वक्त आगे निकलकर खेलना चाहते थे, चूंकि अड़े बैट से खेलने की कोशिश, नीचे रहती हुई गेंद थोड़ी सी लेग ब्रेक हुई थी, विकेट कीपर के दस्तानों में जा पहुंची बिना कोई रन के. ओवर की समाप्ति और 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल हम देखें तो 18 रन 5 ओवर के इस मुकाबले में. तो पावर प्ले की दोनों ओवर खत्म और 2 ओवर में 18 रन 9 के औसत से. छोटा सा लेते ब्रेक, ब्रेक के बाद वापस आएंगे कमेंट्री बॉक्स में.
थँक्यू टीजे. आपण एक सुंदर अशा प्रकारची स्पर्धा बघतो युवा सेना चषक 2017. आत्ता तर चेंडू जो रोहितने खेळला तो मिडल स्टंपवरून जर पुढे आला असता हेमंत तर बरं झालं असतं. तसं काही घडलेलं नाहीये. लेग स्टंपवरून तो पुढे येतोय आणि लेग स्टंपच्या बाहेर जातोय, त्यामुळे चेंडूच्या रेषेत येत नाहीये. चेंडू कुठे येत नाही, चेंडूपासून दूर जातोय. त्याचा फायदा गोलंदाज निश्चितच थोड्याच वेळात बस 5 मिनिटांमध्ये पालघरचे विद्यमान आमदार अमित घोडासाहेब उपस्थित होणार. त्यांच्या जोडीला आणखीन भिवंडीचे ग्रामीणचे आमदार माननीय श्री शांताराम मोरे साहेब यांचा सुद्धा बस 2 मिनिटांमध्ये आगमन होणार या क्रीडा नगरीमध्ये. तर या युवा सेना चषक मध्ये आणखीन 4 चान लागणार आहेत. निश्चित आपण बघतोय मान्यवरांचं आगमन. आपण जिल्ह्याचे काही प्रतिनिधी या ठिकाणी बघितले. आत्ता बघतोय तर आमदार भिवंडी पालघर जिल्ह्याचे जे काही आमदार आहेत त्यांचं देखील आगमन होणार आहे. कंटिन्यू गोलंदाजी करताना गोलंदाज अरुण यावेळेस ऑन साइडच्या दिशेने खेळला होता. स्कोअर लागला त्या ठिकाणी दुसऱ्या धावचा प्रयत्न, गडी बांधण्याची शक्यता आणि मात्र कलेक्ट व्यवस्थित करू शकला नव्हता यष्टीरक्षक. आणि या 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचती 20 या धावसंख्येवर. निश्चित आत्ता मात्र पुन्हा एकदा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. मोठा फटका मारतो. ज्यावेळेस खेळला गेला त्यावेळेस बॅट ही विकेटला लागली आहे आणि त्यामुळे टायमिंग करू शकलेलं आहे. मात्र बॅटला लागतोय तरी सुद्धा चेंडू आणि ऑन साईडला जातो. 2 धावाने धावसंख्या वाढते. पुन्हा एकदा अरुण गोलंदाजी मार्कवर. यावेळेस पुन्हा हुक करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित एलिव्हेशन बनवू शकला नाही. चेंडू येतोय शॉर्ट पॉइंट लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तयार, चांगलं क्षेत्ररक्षण करतो. 30 सर्कलच्या आतमध्ये 1 धाव मिळते. 1 धावाने संघाची धावसंख्या पोहोचती 21 या धावसंख्येवर. आत्ता मात्र पुन्हा एकदा टायमिंग झालेलं नाही. चेंडू रोहित मैदानामध्ये आहे आणि धावसंख्या 21 आहे. महत्वाचा खेळ आहे. ओम ब्रह्मदेव आणि दुसऱ्या बाजूला बाळकुम हे 2 संघ आहेत. 2 संघादरम्यानची चाललेली लढत आणि संध्याकाळचं सत्र सुरू झालेलं आहे. अरुण पुन्हा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ऑफ द विकेटने रिव्हर्स शॉट केल्याचा प्रयत्न, चुकतो फलंदाज. मात्र किंचितचा स्टंप वाचून चेंडू येतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. थोडा जर चेंडू 1 इंच आतमध्ये असता तर हा बेल्स घेऊन गेला असता. जस्ट मिसिंग दॅट ऑफ स्टंप. मॅग्निफिसंट बॉलिंग बाय द बॉलर अरुण. डुइंग व्हेरी गुड जॉब. सुपर बॉलिंग. बिटी सर यांना विनंती आहे तुम्ही व्हीआयपी डॅश वर येते. यावेळेस अतिशय चांगला फटका कव्हरच्या दिशेने आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव मिळेल. काय जबरदस्त एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला बालकुम संघामार्फत. यावेळेस एक सामना जिंकल्यानंतर चांगल्या फॉर्म मध्ये दिसतोय बालकुमचा संघ. अगोदरच आपण बघतोय त्यांच्या जे 4 गोलंदाज आहेत ते जबरदस्त कामगिरी करतायत आणि तिथून जर बघितलं तर बॅटिंग लाईनअप सुद्धा फार मोठा आहे. त्यामुळे संतुलित टीम आहे ती बाळकुमची. मी विनंती करतोय बीटी सर यांना की त्यांनी व्हीआयपी डायस वर यायचं आहे. बालकृष्ण मात्रे यांना विनंती असेल की व्हीआयपी डायस वर यायचं आहे. यावेळेस चांगला फटका वाईड ऑफ मिड विकेटच्या दिशेने. मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. कुठल्या प्रकारची चूक नाही. सुरेख झेल टिपला जातोय आणि फलंदाज पंकज आबाद. थँक्यू डीजे. विजय सारखी तलवार चालून गेला. निधड्या छातीनं हिंदुत्वानं हलवून गेला. वाघ नक्याने अफजल खानाचा कोतळा फाडून गेला. स्वर्गात गेल्यावर देवाने ज्याला झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा त्रिबार अभिवादन. झाले भाऊ होतील भाऊ परंतु या सभा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. नितीन ज्याने अतिशय जबरदस्त फटकेबाजी केली होती. मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता तोच फलंदाज या ठिकाणी येताना दिसतो आपल्याला. फलंदाजीसाठी स्ट्राईक हँडला असेल, गोलंदाजी करेल तो गोलंदाज अरुण. आतापर्यंत या षटकामध्ये गोलंदाज अरुण यांनी अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे. 1 गडी बाद करत फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. अंतिम चेंडू यावेळेस ब्लॉक मध्ये टाकला होता. बॅकलिपला खाली घेऊन खेळला जातो चेंडूला. कवच मध्ये चेंडू होतोय. सुद्धा गोलंदाज त्या ठिकाणी जातोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न, गडी बाद होण्याची शक्यता आणि धावची जुर्मेने फलंदाज रोहित हा बाद. या ठिकाणी आपण बघू शकतोय आमच्या या क्रीडा नगरीमध्ये आगमन होतोय विद्यमान सन्माननीय आमदार अमित घोडासाहेब पालघर चे आमदार
त्याच्यानंतर भिवंडी ग्रामीणचे आमदार माननीय श्री शांताराम मोरे साहेब यांचं सुद्धा आगमन झालेले आहे। या युवा सेना ट्रॉफी 2017 मध्ये तुमचं सन्मानपूर्वक स्वागत आहे। आगतम स्वागतम सुस्वागतम। आपण बघू शकता, आपण स्क्रीनवर सुद्धा बघू शकता या ग्राउंड मध्ये आगमन झालेले आहे पालघरचे विद्यमान आमदार माननीय श्री अमित घोडा साहेब, त्यानंतर भिवंडी ग्रामीणचे विद्यमान आमदार माननीय श्री शांताराम मोरे साहेब यांचं आगमन झाले। या युवा सेना चषक मध्ये तुमचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे। वेलकम सर। बघू शकता दोन आमदार आमच्या या व्हीआयपी टाईस मध्ये येऊन विराजमान होताना दिसतात। युवा सेनेचा अतिशय शान वाढवण्याची जाते जबरदस्त स्पर्धा आणि या जबरदस्त स्पर्धेमध्ये भरपूर मान्यवर उपस्थित होताना आपल्याला दिसतात। या ठिकाणी दोन विद्यमान आमदार माननीय श्री अमित घोडा साहेब आणि माननीय श्री शांताराम मोरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे। त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। नाव बॅक टू क्रिकेट नाव तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली ती 23 धावा। उर्वरित 2 षटकांमध्ये किती धावा येतात आपण बघूया। याचा धावता विरोध करण्यासाठी मायक्रोफोनवर येतात प्रशांत अदावडे। तव स्मरणाने उजळलेलं पाट पुन्हा होणे नाही, हिंदू हृदय सम्राट। पुन्हा एकदा आपलं मनापासून हार्दिक स्वागत है। अच्छी गेंद ऑफ स्टंप के भारतीय ऑन साइड पर खेलते हुए गेंद मिड विकेट क्षेत्र की तरफ जाते हुए 1 रन का इजाफा। हालांकि बल्ले के बीचों बीच गेंद लगी है ऑन साइड पर क्रॉस बैट से खेलते हुए। रन संख्या 24 रन। 12 गेंदों में कम से कम 20-25 रन चाहिए, तभी जाकर लड़ने का मौका मिल सकता है। एक अच्छा बैंक बैलेंस चाहिए हेमंत इस वक्त। अगर बैंक बैलेंस नहीं बनेगा तो ज्यादा तकलीफ हो सकती है बाद में। निश्चितच चांगली धावसंख्या येणं फार गरजेचं आहे, कारण चांगली फलंदाजी लाईन बाळगुम संघामध्ये सुद्धा आहे। गुरु गेंदबाजी करने के लिए तैयार, राइट अप ओवर द विकेट। क्या गेंद ऑफ स्टंप के आसपास, ब्रॉकल में गेंदबाजी। गेंद इस बार जाते हुए लॉन्ग ऑन की तरफ, 1 रन का इजाफा। शानदार गेंदबाजी, अनुशासन के साथ गेंदबाजी करते हुए और बीच में वेरिएशन भी कर रहे हैं। निश्चितच याच गोलंदाजांनी जे 5वं षटक 4थं षटक टाकलं होतं मागच्या सामन्यामध्ये, त्याच षटकानुसार सामन्यामध्ये पकड मजबूत केली होती। यावेळेस मात्र प्रत्येक याने सिंगल काढून मला वाटते 3 सामन्यानंतर आपलं खातं खोललेलं या मैदानामध्ये पहिली धाव त्याची येताना दिसते आपल्याला। उसी आत्मविश्वास के साथ गेंदबाजी करते हुए ये गेंद बहुत ही बढ़िया ऑफ स्टंप के बाहर जाकर शफल होकर खेलने की कोशिश, और ऑफ स्टंप के ऊपर से गेंद विकेट कीपर के दस्तानों में ज्यादा कर रहे इस वक्त बल्लेबाज। निश्चितच आपण बघितलं ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या वरून गेल्यानंतर पंचांकडे लक्ष दिलं होतं की हा वाईट चेंडू आहे की काय नाही। बिल्कुल बहुत काफी बाहर थे, ऑफ स्टंप के इतना बाहर थे। और शानदार गेंदबाज, तीसरी गेंद डॉट आते भी 3 गेंदों में केवल 2 रन बने हैं। दबाव बल्लेबाजों के ऊपर जाता हुआ, राइट अप ओवर द विकेट। ये अच्छी गेंद लॉन्ग ऑन की तरफ खेलते हुए खिलाड़ी इस बार मौजूद, 1 रन पूरा किया, दूसरे के लिए वापस नहीं आएंगे, लेकिन तारीफ होनी चाहिए। 4था ओवर लेकर आते हैं अनुशासन के साथ, ज्यादा तेज नहीं कर रहे लेकिन लाइन लेन बहुत ही बढ़िया। खरोखरच अतिशय जबरदस्त गोलंदाजी करताना दिसतो गुरु। आतापर्यंत इकॉनॉमिकल एक चांगली गोलंदाजी गुरु यांनी केली या स्पर्धेमध्ये। बिल्कुल इस वक्त बड़े शॉट चाहिए बल्लेबाजों के लिए। ऑन साइड पर गैप में खेले, लेकिन इस बार खिलाड़ी मौजूद, ये चाइना वॉल है लॉन्ग ऑन पर। क्या बहुत ही बढ़िया क्रिकेट, 2 रन तो जरूर मिलेंगे। थ्रो इतना अच्छा नहीं था, फील्डिंग बेहतर थी, थ्रो अच्छा नहीं था, 2 रन मिले। मुझे वो गाना याद आ रहा है हेमंत इस बार जो कि अदनान जी का गाना है, थोड़ा सा लिफ्ट करा दो। इस बार लिफ्ट करने की जरूरत है, वो लिफ्ट नहीं कर पा रहे हैं बल्लेबाज। अतिशय जबरदस्त एक्स्ट्रॉर्डिनरी फिल्डिंग करताना कल्पेश मादे स्वतः कर्णधार या संघाचा। आतापर्यंत 2 झेल चांगले टिपले आणि ग्राउंड फील्डिंग जर आपण बघली अतिशय चांगली केलेली आहे कल्पेश म्हात्रे याने। बिल्कुल कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, थर्ड मैन बैकवर्ड पॉइंट कवर लॉन्ग ऑफ। इस बार लॉन्ग ऑन पर खिलाड़ी, मिड विकेट पर काउ कॉर्नर, डीप स्क्वायर लेग, फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद, और ये 4था ओवर प्रगति पर। सभी महानुभाव का स्वागत है। महानुभाव पहुंच चुके हैं इस बार मंच की तरफ। अच्छा शॉट बॉलर के सर के ऊपर से, लेकिन एक बार फिर कल्पेश है, शानदार फील्डिंग, दूसरे के लिए वापस खतरा हो सकता है।
लेकिन तारीफ होनी चाहिए, शानदार फील्डिंग करते हुए कल्पेश, और बार बार इनकी तरफ भी गेंद आ रही है। निश्चितच आपण बघतो अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण करताना, जसं म्हटलं होतं अगोदर तुम्ही की हा चायना वॉल आहे आणि खरोखरच त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करताना बघितलं या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा दिल्या. त्याच्या अगोदर जर आपण सामना बघितला, गुरु यांनी गोलंदाजी केली होती, त्या गोलंदाजीमध्ये गुरु याने फारच कमी धावा दिल्या. त्या षटकामध्ये सुद्धा जर बघितलं आपण तर फक्त 6 धावा, निश्चितच 5 धावा दिल्या होत्या त्या षटकामध्ये. तर धाव संख्या झालेली ती 29 धावा. आणखीन एक षटक शिल्लक आहे, बघूया एक शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतात. आता जर शेवटच्या षटकामध्ये 15 धावा जरी आल्या तरी सुद्धा एक चांगला टोटल आपण म्हणू शकतो. छोटासा घेऊया ब्रेक, ब्रेक नंतर पुन्हा येऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. युवा सेना चषक 2017 रणसंग्राम. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. मी विनंती करतोय माननीय बालकृष्ण म्हात्रे ज्यांना क्रिकेटमध्ये कामांमध्ये सर ही पदवी दिलेली आहे, बीटी सर यांना मी विनंती करतोय की त्यांनी सन्मानपूर्वक VIP डायस मध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. हात करतात, पण विनंती असेल तुम्हाला की VIP डायस मध्ये यायचं. आणखीन मान्यवर सुद्धा VIP डायस मध्ये आहेत, तर विनंती असेल तुम्हाला की VIP डायस मध्ये यायचं आहे. निश्चित आपण खूप सुंदर वातावरण या ठिकाणी बघतोय. अर्थात शेवटचं षटक निर्णायक षटक आणि हाणामारीचं षटक है, और ये स्लॉग ओवर है जिसमें कि दे दनादन बल्लेबाजी हो सकती है, और 6 गेंद में कम से कम 15 रन बनाने की कोशिश हो सकती है. 29 बने हैं, 15 बनते हैं तो 45 तक जाने का मौका मिल सकता है. जीतने का मुझे मालूम नहीं है, लेकिन लड़ने का मौका जरूर मिल सकता है. निश्चितच या षटकामध्ये 15 धावा आल्या तर एक सन्मानजनक स्थितीमध्ये पोहोचल्याने एक चांगलं टोटल असेल आणि एक चांगला सामना आपल्याला पाहायला और मिळेल. विपरीत स्थिति में ये 15 रन बनाने हैं, ये चैलेंज है इनके लिए. गेंदबाज भी देखिए अपने जलवे दिखाने के लिए तैयार है. प्रीतेश थर्ड बैट, एक बैकवर्ड पॉइंट कवर, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, मिड विकेट स्क्वायर लेग. एक खिलाड़ी इस बार फाइन लेग क्षेत्र पर है. काउ कॉर्नर ऑन साइड पर 5 खिलाड़ी तैनात. तो अगर आपको रन बनाने हैं तो आप कवर की तरफ खेल सकते हो, थर्ड मैन की तरफ खेल सकते हो. ऑफ साइड पर ज्यादा गैप है. हवा में खेल दिया, अच्छा शॉट तो नहीं है, 2 रन तो जरूर मिलने चाहिए. दूसरे के लिए वापस आ रहे, थ्रो आता हुआ करीबी मामला हो सकता है, लेकिन अच्छा थ्रो नहीं है. 2 रन, पहली गेंद पर 2 रन है. 6 गेंदों में अगर 2-2 भी बनते तो 12 बनेंगे. एक बड़ा शॉट आएगा तो 15 का टारगेट पूरा हो सकता है. लेकिन गेंदबाज की सोच रहेगी 6-7 रन तक यहाँ रोके और 35 का जो कि स्कोर ज्यादा स्कोर बनाने का मौका ना दे. खरोखरच एक चांगला फटका प्रत्येक याच्या बॅट मधून पाहायला मिळतो आपल्याला. ये अच्छा शॉट ऑन साइड पर क्लिक किया, 1 रन पूरा किया. दूसरे के लिए वापस आ रहे हैं, भाग मिलकर भाग, भागने की जरूरत है. पहली 2 गेंदों में 4 रन बने हैं. इसमें से अगर, और ये तीसरे के लिए क्यों भाग रहे कुछ समझ में नहीं आया. और विकेट गिरता हुआ, मधुर संगीत बजता हुआ. यानी युवा सेना, युवा सेना, रे आला 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 कोण आला, युवा सेनेचा वाघ आला, ओ ताकदीशी बघितलं Thank पण you, 2 DJ. धावा आल्या होत्या आणि तिसऱ्या धावाचा प्रयत्न प्रत्येकाने मनामध्ये विचार केला होता का नितीन ज्याने अतिशय आक्रमक फलंदाजी मागच्या सामन्यामध्ये केली होती, मध्ये स्ट्राईक नितीन याच्याकडे द्यावी असा विचार केला होता. मात्र धावचित्रपेने प्रत्येक हा फलंदाज बाद होतोय. बिल्कुल इस बार विकेट मिलता. 2 गेंदों में 4 रन आए थे, और अगर 4 गेंदों में एक बड़ा शॉट आता जो 15 का टारगेट है वो भी पूरा हो जाता. लेकिन थोड़ा पेशेंस की जरूरत है, वो पेशेंस मैंने नहीं देखा. और इसी तरह से रनआउट के रूप में वापस आते हुए बल्लेबाज, नए बल्लेबाज बीच मैदान पर जा रहे. ओसे अभी भी डटे हुए बल्लेबाज नितिन जो कि अपने 3 के ऊपर खेल रहे, 4 गेंदों का सामना किया. और पंकज ने अच्छी पारी खेली, 16 रन बनाए. हिरेन ने अपना खाता नहीं खोला, आउट फॉर डक. और रोहित ने बनाए 5 रन. नितिन खेल रहे 3 के ऊपर, और प्रतीक ने बहुत अच्छा प्रयास किया था. और यहां देखिए बहुत अच्छी बात है, लेफ्ट हैंडर आए हैं. 2 गेंदों में 4 बने हैं. रनआउट के रूप में विकेट गिरता हुआ 33 रन बने हैं इस वक्त. और शानदार ये काम कर दिया. तमाम बॉलर का गेट बॉल डीलर के बाद 6 रनों के लिए. दैट्स अ ब्यूटीफुल शॉट, मैग्निफिसेंट. मना मना तुला रे शिवसेना, नसा नसा तुला रे शिवसेना, मुखा मुखा तुला रे शिवसेना. आपण बघितलं शॉर्ट मध्ये लेन डिलिव्हरी होती, पुल केला होता आणि पुल पॉवरफुल डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकात धाव संख्या पोहोचलेली आहे 39 या धाव संख्येवर. ये मैंने कहा था कि एक शॉट चाहिए, एक शॉट से वापस आ सकते थे. देखिए 3 गेंदों में 10 रन बने हैं. 3 गेंदे अभी भी लेफ्ट हैंडर के लिए भागे थे.
एक बार फिर देखिए ये गेंद ब्रेक गेंद थी। इस गेंद ऑन साइड पर खेलने की कोशिश, लेकिन बहुत आगे रखा था। शफल होकर बल्लेबाजी करने का प्रयास। गेंद विकेट कीपर के 10 स्थानों में 4 गेंदों में 10 रन बने। 39 रन 4 विकेट के नुकसान। ब्रेक गोलंदाज आहे मात्र डावखुऱ्या फलंदाजा लेग ब्रेक चेंडू होताना। एक बार फिर अच्छी गेंद, दूसरे के लिए जरूर भागेंगे। स्ट्राइक अपने पास रखने की कोशिश, तेजी के साथ भाग रहे। 2 रन लेने का प्रयास, थ्रो आता हुआ, लेकिन 2 रन मुकम्मल। रन संख्या बढ़ती हुई इस वक्त अगर देखे तो 41। इस आखिरी गेंद पर हमला करने का प्रयास करेंगे लेफ्ट हैंडर बल्लेबाज ओसै। अभी तक 8 की ओर पर खेलते हुए सभी महानुभाव का स्वागत। मंच पर बैठे हुए थर्ड मैन बैकवर्ड पॉइंट कवर लॉन्ग ऑफ ऑफ साइड पर 4 खिलाड़ी लॉन्ग ऑन, मिड विकेट, डीप मिड विकेट, स्क्वायर लेग और फाइन लेग ऑन साइड पर सभी खिलाड़ी बाउंड्री लाइन पर है। इस वक्त देखिए अयूब के ऊपर निगाहें रहेगी। एक शानदार खिलाड़ी है। आखिरी गेंद पर हमला करने की कोशिश होगी। इस ओवर की आखिरी गेंद, अच्छा शॉट, बल्ले के बीचों बीच गेंद, बॉलर के बाद 6 रन, 2 छक्के आए और सही डिसीजन था। रन आउट के रूप में वापस चले गए थे और लेफ्ट हैंडर आए। शानदार 2 छक्के। थैंक यू डीसी। 47 बने हैं हेमंत, 48 की जरूरत है। मतलब लड़ सकते इस मैच में। हम सोच रहे थे कि 55-65 रन बनने चाहिए, लेकिन 47 भी कुछ कम नहीं है। लड़ सकते, जीतने के लिए मेहनत करने की जरूरत है। मेहनत करेंगे तो मैच अच्छा हो जाएगा। क्या प्रश्न का जवाब उत्तर से, ईंट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से बल्लेबाज देंगे, ये सवाल है। इस सवाल का जवाब और हेमंत के साथ घमासान एक बार फिर वापस आते हैं ब्रेक के साथ। एक ब्रेक लेते हैं और वापस आते हैं। हम देख रहे हैं युवा सेना चषक 2017। कम ऑन डीजे। हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा। अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा। जात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना। शिवसेना 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 वेलकम बॅक। राजे तुम्ही येणार म्हणून सजली अवघी धरती, तुमचं शौर्य पाहून नसा नसात भरली स्फूर्ती। साहेब तुम्ही परत या। आज आपण व्यासपीठावरती बघतोय दोन्ही आमदार साहेब यांचं आगमन झालेलं आहे। त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे, वेलकम। निश्चित एक चांगलं वातावरण आपल्याला बघायला मिळतं युवा सेना चषक 2017 मध्ये। तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। आणि मी आपल्याला घेऊन जातोय पुन्हा एकदा आमचे सहकारी मित्र हेमंत यांच्याकडे। ओव्हर टू हेमंत। निश्चितच आमच्या VIP डायस मध्ये आपण बघतो आमच्या VIPs उपस्थित आहेत 2 आमदार। या ठिकाणी आपण बघतोय पालघरचे विद्यमान आमदार माननीय श्री अमित घोडा साहेब उपस्थित आहेत। त्याच्यानंतर आपण बघतोय भिवंडी ग्रामीणचे विद्यमान आमदार माननीय श्री शांताराम मोरे साहेब सुद्धा उपस्थित आहेत। तर आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करणार आहोत। सुरुवातीला मी विनंती करतो शशिकांत पाटील यांना की त्याने पालघरचे आमदार विद्यमान आमदार माननीय श्री अमित घोडा साहेब यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे। यस आपण बघतोय पालघरचे विद्यमान आमदार माननीय श्री अमित घोडा साहेब यांचा स्वागत आणि सन्मान केले जाते। युवा अधिकारी शशिकांत पाटील यांच्या शुभ हस्ते मायेची श्वाल, सन्मान चिन्ह आणि झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देणारे तुळशीचं एक छोटंसं रूप देऊन त्यांचा सन्मानित केले जाते या युवा सेना चषक 2017 मध्ये। त्यानंतर आपण बघतोय आमच्या VIP डायस वर आणखीन VIPs आपण बघतोय भिवंडी ग्रामीणचे विद्यमान आमदार माननीय श्री शांताराम मोरे साहेब हे उपस्थित आहेत। मी विनंती करतोय भट्टा म्हात्रे, भरत म्हात्रे उर्फ भट्टा म्हात्रे यांना की त्यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। बघतोय सन्मानित केलं जात आहे भट्टा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते विद्यमान आमदार माननीय श्री शांताराम मोरे साहेब यांना सन्मानित केले जाते। भगवे कलरची श्वाल, त्यानंतर सन्मान चिन्ह आणि झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देणारे एक तुळशीचं छोटंसं रोप देऊन त्यांना या चषक 2017 मध्ये सन्मानित केलं जाते। तर 2 मोठे व्यक्तिमत्व या आमच्या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत आणि या सर्वांचं हार्दिक असं स्वागत आहे। पुन्हा जाऊया आमच्या क्रिकेट मध्ये, ग्राउंड मध्ये। बॅक टू द क्रिकेट नाव।
वेलकम बैक। एक बार फिर सभी दर्शकों का और खिलाड़ियों का तहे दिल से स्वागत करते। आकाशात उडतो पक्ष्यांचा थबा, आकाशात उडतो पक्ष्यांचा थबा। आणि जर आज आपण या ठिकाणी बघितलं युवा सेना चषक 2017 मध्ये शिवसेनेची सभा, क्रिकेटची सभा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। सर्वांचं मनापासून हार्दिक मी स्वागत। विनंती करतो भिवंडी ग्रामीणचे विद्यमान आमदार माननीय श्री शांताराम मोरे साहेब यांना या स्पर्धेबद्दल 2 शब्द आपण म्हणायचे आहेत। शिवसेना युवा सेना चषक 2017 या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित पालघरचे विद्यमान आमदार अमितजी घोडासाहेब, आमचे मित्र प्रकाशजी देवळीकर आणि बाटाबाई आणि त्याचे सर्व सहकारी, आज या ठिकाणी सर्व हा वातावरण भगवामयी करून मी सर्व या परिसरातल्या शिवसैनिक आणि या क्रीडा रसिक यांचं मनापासून अभिनंदन करतो। क्रिकेट स्पर्धा क्रिकेट स्पर्धा नेहमीच होतात, अतिशय चांगल्या पद्धतीने होतात, पण कधीकधी काही स्पर्धक वादविवाद करून आणि त्या स्पर्धेचं थोडंसं वातावरण बिघडवतात। या ठिकाणी अतिशय शिस्तबद्ध अशा या स्पर्धा या ठिकाणी होत आहेत आणि इथले जे अंपायर आणि बाकीचे कॉमेंटेटर अतिशय चांगले असे कॉमेंटेटर आहेत। बाटाबाई आणि त्यांचे सहकारी, मागच्या वर्षी आम्ही आलो होतो क्रिकेट स्पर्धेला, एक राहिले असेल वाटतं, एक चुकलं। मागच्या वर्षी अतिशय चांगली अशी क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी भरवली होती। क्रिकेट स्पर्धा आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा टी व्ही कोणाकडे नसायची बाटा, आणि आमच्याकडे एकाच घरामध्ये टी व्ही असायची। सूर्यराव म्हणून ते मोठे नगराध्यक्ष भिवंडीचे, आम्ही खिडकीतून असं चोरून बघायचो टी व्ही, ते हाकलायचे आम्हाला त्या टायमाला। पण एवढे आम्हाला क्रिकेटची आवड, आणि या परिसरामध्ये खरोखरच क्रिकेटचे स्पर्धक आणि क्रिकेटची आवड खरोखरच फार वेगळी आहे, मनमोहक आहे, म्हणजे मन मोहून घेणारी ही क्रिकेटची स्पर्धा आहे। मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो, आपण एवढी चांगली क्रिकेट स्पर्धा आणि या ठिकाणी भरवली। आणि हे ग्राउंडच असं आहे की आपल्या आंतरराष्ट्रीय खेळाडू किंवा जिल्ह्याला किंवा मुंबईसारख्या ठिकाणी खेळणारे क्रिकेटर अशा मैदानावर खेळत असतात, आणि त्याच मैदानावरून आज आपल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये जे चांगले चांगले खेळाडू पाहायला मिळतात ते अशा छोट्या मैदानावरून मोठ्या मैदानावर जातात। मी सर्व क्रिकेट रसिकांना मनापासून शुभेच्छा देतो, आणि ज्यांनी हे सर्व आयोजन केलेलं आहे या आयोजकांचं मनापासून आभार मानतो आहे की या परिसरातल्या सर्वांना या ठिकाणी आपण प्रोत्साहन दिलं, त्याच्याबद्दल मी आपलं धन्यवाद मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद आमदार साहेब शांताराम मोरे साहेब। मी या ठिकाणी आणखीन आपण बघतोय आणखीन आमदार पालघर जिल्ह्याचे विद्यमान आमदार माननीय श्री अमित घोडा साहेब उपस्थित आहेत। मी विनंती करतो त्यांना सुद्धा की तुम्ही सुद्धा या स्पर्धेबद्दल 2 शब्द म्हणायचे आहेत। शिवसेना युवासेना विभाग चिंचोटी नांगले आयोजित चषक 2017 या कार्यक्रमास उपस्थित भिवंडी आमदार आमचे सहकारी मोरे साहेब, आणि समस्त ज्यांनी आयोजन केलेले आहे, आयोजक आणि क्रिकेट प्रेमी। गेल्या वर्षी सुद्धा आम्ही ह्या टुर्नामेंटसाठी आलो होतो,
खरोखरच एक सांगावंसं वाटतं की गेल्या वर्षीसुद्धा त्यांनी एक शिस्तबद्ध असं आयोजन करून लोकांना उत्साहासाठी ह्या आयोजकांचे आभार मानले पाहिजेत. कारण ह्या ठिकाणी जे क्रिकेट भरवतात, परंतु आत्ताच मोरे साहेबांनी सांगितलं कुठे वाद होतात, परंतु इथे कुठलाही वाद न करताना शिस्तबद्ध असे जे आयोजक गेल्या वर्षी आम्हाला इथे बघायला भेटलं की अतिशय सुंदर असे क्रिकेट प्रेमी जे गोलंदाजी फलंदाजी करायला बघायला भेटलेत. आणि या वर्षीसुद्धा अतिशय चांगल्या रीतीने खेळणारे इथे क्रिकेट प्रेमी आलेले आहेत. तर सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आयोजकांचंही आभार मानतो. कारण तुम्ही असेच दरवर्षी आयोजन करून शिवसेनाच्या माध्यमातून तुम्ही एक चांगल्या पद्धतीने जे खेळ करतात, मुलांना प्रोत्साहन देतात, त्याबद्दल आभार मानतो. आणि मला इथे बोलवलं आणि आमचे मान सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. निश्चितच आपण या ठिकाणी बघतोय पालघर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय अमितजी गोडा साहेब, त्याचबरोबर भिवंडी ग्रामीणचे आमदार आदरणीय शांतारामजी मोरे साहेब, या दोन्ही आमदार साहेबांचं आम्ही शिवसेना युवा सेना यांच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत व्यक्त करतोय, आभार व्यक्त करतोय. तुमच्यामुळे या कार्यक्रमाची शान आणि रौनक पडलेली आहे. वेलकम. पुन्हा एकदा आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. मात्र मैदानामध्ये आपण जाऊया. हेमंत, मैदानामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत त्या खूप वेगळ्या आहेत, कलाटणी देणाऱ्या आहेत. आत्तापर्यंत बघितलं तर 2 गडी बाद, एकूण स्थिती आहे 5. मात्र गोलंदाज नितीननं कमाल केले, अत्यंत दर्जेदार डोळ्यांचं पाडणं फेडणारी गोलंदाजी केले. त्यामुळे या षटकानं सांगितलंय की हा सामना रंगतदार होणार आहे. अतिशय बरोबर आहे. आपण बघतो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त झालेली आहे ती 5 धावा. आत्तापर्यंत आपण 2 सामन्याचा विचार केला तर या 2 सामन्यामध्ये जर बघितलं आपण तर सोनोई मरोई बालकुम संघाने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फार कमी धावा जमवलेल्या आहेत. या षटकामध्ये सुद्धा आपण बघतो 5 धावा येतात. बघूया उर्वरित दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा जमवण्याचा प्रयत्न असेल. जवळजवळ 48 धावांचं एक चांगलं टार्गेट ठेवलेलं आहे. जवळजवळ 10च्या आसपास सरासरी होती. आता पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्यानंतर उर्वरित 4 षटकामध्ये आता 43 धावांची आवश्यकता असेल. तर आपण बघितलं आता तर आस्किंग रन रेट 10-10.5च्या आसपास पोहोचलेला आहे. निश्चितच आता मात्र चांगल्या आस्किंग रन रेटने खेळावे लागेल सोनोई मरोई बालकुम संघाला. मैदानामध्ये बघितलं तर 2 अरुण 5 वरती घेतोय. महेश अजूनही आपला जी धावसंख्या आहे त्याला सुरुवात न केली, खातं खोललेलं नाहीये. वैभव आउट फॉर डक, प्रितेश आउट फॉर डक, महेश अभी भी 0 पे कर रहे हैं और विनोद जो कि नए गेंदबाजी में परिवर्तन. थर्ड मैन एक खिलाड़ी इस बार कवर की दिशा में, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद, एक बैकवर्ड पॉइंट पर खिलाड़ी, राइट ऑफ अभी भी देखिए तैयार नहीं है, मिड ऑन पर खिलाड़ी है, मिड विकेट है, डीप मिड विकेट, एक खिलाड़ी सीधा स्क्वायर लेग की दिशा में और 5 लेग पर खिलाड़ी है. 5 का स्टार्ट, मतलब गेंदबाजों ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है. राइट ऑफ ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए बहुत ही बढ़िया ऑफ स्टंप के बाहर जाकर ऑन साइड पर खेलने की कोशिश. हेमंत देखिए, ऑन साइड पर खेलना है तो इसका मतलब ये नहीं कि हर बार क्रीज के गहराई का इस्तेमाल करना है. निश्चितच गेंद आपण की तरफ जाकर खेलेंगे तो मजा आएगा. बघितला पण आणखीन ऑफ स्टंपच्या बाहेर दिशेने खेळण्याचा प्रयत्न, असं वाटलं होतं फलंदाज का लेग स्टंपच्या बाहेरून हा चेंडू जातोय की काय. मात्र अतिशय चांगला चेंडू हातोलतोय गोलंदाज विनोद. पहिल्या षटकामध्ये नितीन यांनी चांगली गोलंदाजी केल्यानंतर विनोद सुद्धा चांगली सुरुवात करताना दिसतोय. पुन्हा आपण बघतोय चांगली गेम प्लॅनिंगने शतरक्षण सुद्धा लावलं जातंय शतरक्षामार्फत. बघूया मात्र या सामन्यामध्ये रंगत निश्चितच निर्माण होताना दिसते आपल्याला. अभी तक 5 गेंदें डॉट आई है जिसमें से 2 विकेट है. शानदार गेंदबाजी, राइट ऑफ ओवर द विकेट, ऑफ स्टंप के बाहर शानदार गेंदबाजी का मुजाहरा. पहले स्टंप पर रखा, ये ऑफ स्टंप के बाहर. अगली परीक्षा हो रही है बल्लेबाजों की. गेंद बल्ले को नहीं लग रही है. 48 का टारगेट सबको लग रहा था कि छोटा है, लेकिन मैच देके पकड़ कर रखा है गेंदबाजों ने. निश्चितच शेवटच्या षटकामध्ये जे 18 धावा आल्या होत्या त्याच्यानंतर पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेजने या ठिकाणी गोलंदाजी करताना हे संघ ये बहुत बाहर है
अभी देखिए ऑफ स्टंप के बहुत बार अंपायर को एक्सरसाइज करने का मौका मिला और वाइड का इशारा होता, पर रन संख्या इसी के साथ कुल मिलाकर 6 रन 2 विकेट के नुकसान पर. खरोखरच आपण बघितलं यावेळेस कंट्रोल हरवतोय आणि स्क्वेअर मारा करतोय गोलंदाज विनोद. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर मारा केला होता. एक एक्स्ट्रा धावसंख्या 6. राइट आर्म ओवर द विकेट. ये हवा में शरीर से दूर खेले है, कोई खिलाड़ी मौजूद नहीं है. हालांकि रोहित जरूर भाग रहे, 2 रन लेने का मौका मिलेगा. आराम से 2 रन पूरे होने वाले हैं और 2 रनों के साथ रन संख्या बढ़ती हुई. ऑफ स्टंप के बाहर की गेंद को ऑन साइड पर मिड विकेट क्षेत्र की तरफ लपेटना चाहते थे, लेकिन गेंद इस बार बल्ले के बीचों बीच नहीं, ऊपरी हिस्से को लगती हुई शॉर्ट स्क्वायरली की तरफ चली गई. 2 रनों का इजाफा. इससे कॉन्फिडेंस नहीं बढ़ेगा, रन तो बढ़ेंगे, कॉन्फिडेंस बढ़ना चाहिए. अगर कॉन्फिडेंस बढ़ता है तो मैजिक शुरू हो जाएगा. निश्चितच एक मिस टाइम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला होता. 2 धावा जरूर आल्या होत्या. धावसंख्या पोहोचली ती 8. या धावसंख्येवर आणखीन 40 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. एक टफ फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते. ओम ब्रह्मदेव गोडदेव वर्सेस सोनई मरोय बालकुम. एक भयंकर परिस्थिती संघ, एक टाना परिस्थिती संघ या ठिकाणी लढताना दिसतोय. कस्तूरी की पहचान उसके सुगंध से होती है, खिलाड़ी की पहचान उसके तेजी से होती है. यह गेंद एक बार फिर शॉट थी, बैकफुट पर चले गए, गेंद को खेल दिया ऑन साइड पर. अभी भी देखिए क्रीज के गहराई का ज्यादा इस्तेमाल मिसफील्ड हुआ है, लेकिन ज्यादा फायदा नहीं उठा पाए. एक और दूसरे के लिए भाग रहे, लेकिन खतरा हो सकता है. रन संख्या कुल मिलाकर अब देखिए 9 रन. दोनों के मन में डर है इस बार हेमंत, मेरे हिसाब से डर है, और जो डर गया वो मर गया. डर के आगे जीत है. तो इस बार बेखौफ होकर क्रिकेट खेलने की जरूरत है. पेशेंस भी चाहिए, लेकिन डर नहीं होना चाहिए, जोखिम भी उठानी चाहिए. इस वक्त एक बार फिर बॉलिंग मार पर गेंदबाज तैयार. गेंदबाजी करने के लिए तनमैन बैकवर्ड पॉइंट कवर मिड ऑफ साइड पर अभी भी 4 खिलाड़ी तैनात. ये खराब शॉट और दैट शुड बी टेकन. यस इट इज गॉन. जस्ट अ वेरी गुड बॉलिंग. सफलता मिलती हुई, विकेट गिरता हुआ, म्यूजिक बजता हुआ. कम ऑन डीजे. वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आभास. आतापर्यंत आपण बघितलं 3 फलंदाज बाद झाले. वैभव व 0 धावसंख्येवर, त्याच्यानंतर प्रितेश 0 धावसंख्येवर आणि महेश हा 0 या धावसंख्येवर बाद झालेला. फक्त अरुण यांनी एक चांगली फलंदाजी केलेली आहे. धावसंख्या आहे ती 9 धावा आणि 9 या धावसंख्येवर तिसरा मोहरा बाद होते. मात्र गोलंदाजीच्या जोरावर अतिशय चांगली पकड मजबूत केलेली या सामन्यामध्ये आपण म्हणू शकतोय ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाने. बिल्कुल आपने सही कहा. जिस तरह से एक बार फिर वो लाइन है, शिवबा लढला म्हणून हा महाराष्ट्र घडला. आज इथे लढण्याची आवश्यकता आहे. शिवसेनेचा कार्यक्रम आहे, म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी जाता जाता सांगितलं आता रडायचं नाही, लढायचं आहे. लढण्याची आवश्यकता आहे. अत्यंत चांगला खेळ, दर्जेदार खेळ आपल्याला बघायला मिळतोय. राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी. ओह व्हाट अ डिलीवरी. बेस्ट ब्यूटीफुल बॉलिंग बाय द बॉलर. क्या गेंद थी. टप्पा खाने के बाद सीधी रही, आगे रखा, स्क्वायर किट करने का प्रयास, लेकिन बल्लेबाज इस बार तैयार नहीं थे. शानदार गेंदबाजी विनोद दारा. 2 ओवर का खेल समाप्त. रन संख्या 4.5 से 9 रन. जीतने के लिए 48 रनों की जरूरत है और बहुत ही शानदार गेंदबाजी इस वक्त. हेमंत, चर्चा जरूर रहेगी, गुफ्तगू जरूर रहेगा हमारे साथ यहाँ कमेंट्री बॉक्स में. घमासान करने के लिए हेमंत एक ब्रेक लेते हैं और ब्रेक के साथ वापस आते हैं. यू गए और यू आए. चलते हैं डीजे ऑपरेटर के पास. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा, वाट पाहते तुमची सेना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा, वाट पाहते तुमची सेना. जीव लावून वेड्या परी, गाव सोडून गेलात जना. जीव लावून वेड्या परी, बघितलं पण 2 षटकाची समाप्ती आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 9 धावा. उर्वरित 3 षटक शिल्लक आणि 3 षटकामध्ये 39 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. म्हणजे आता आस्किंग रन रेट जर बघितला, रिक्वेअर रन रेट जर बघितला आपण प्रशांत, तर 13च्या घरामध्ये आता 13च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल. आता मात्र मोठे फटके मारावे लागतील, ती म्हणजे सोनई मरोई बालकुल संघाच्या फलंदाजांना. अभी चैलेंज होगा क्योंकि हवा के खिलाफ खेलना होगा और इस वक्त सुंदर गेंदबाजी हो रही है. रिदम में है गेंदबाज, लय में है गेंदबाज. खराब शॉट ऑफ स्टंप के बाहर जाकर खेलने की कोशिश. गेंद फाइनल क्षेत्र की तरफ जाती हुई. एक कसर वडीविल मैंने टूर्नामेंट किया था, इसी तरह की बल्लेबाजी मैंने 2 दिन देखी थी. तीसरे दिन में खेल बदला था. इस वक्त वही कोशिश हो रही है, ज्यादा ऑफ स्टंप के बाहर जाकर क्रीज के गहराई का ज्यादा इस्तेमाल हो रहा है. राइट आर्म ओवर द विकेट. ये गेंद और ये ऑफ स्टंप के बाहर के गेंद को ऑन साइड पर खेलने की कोशिश. खुद गेंदबाज, शानदार गेंदबाजी, खूबसूरत फील्डिंग, विकेट गिरता हुआ, मधुर संगीत बजता हुआ. कम ऑन. जन्म घ्या पुन्हा, वाट पाहते
संख्येवर बाद झालेल्या वैभव, प्रितेश, महेश आणि भावेश याचा जर विचार केला मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता आणि यावेळेस एक मिस टाइम स्ट्रोक हवेच्या अगेन्स्ट खेळण्याचा प्रयत्न आणि वरचा किनारा लागला होता आणि कॉटन बोल्ड केलं गोलंदाज साहिल याने. तर 10 या धावसंख्येवर चौथा फलंदाज बाद. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा, शानदार गेंदबाजी इस वक्त। और इसीलिए कहते हैं कि कस्तूरी की पहचान उसके सुगंध से होती है, खिलाड़ी की पहचान उसके तेजी से होती है। ये तेजी अब गेंदबाज दिखाते हुए इस ओवर की अगली गेंद राइट ओवर द विकेट, इनसाइड आउट, अच्छा शॉट बल्ले के बीचों बीच, लेकिन खिलाड़ी मौजूद थे। एक बार फिर कैच लपका और एक खिलाड़ी जो कि वापस जाता हुआ, विकेट गिरने का सिलसिला देख रहे हैं हम और इसी तरह से विकेट गिरता हुआ मधुर संगीत बजता हुआ। बघितलं पण प्रशांत एक पॉवरफुल फलंदाजी असताना मात्र पॉवरफुल गोलंदाजी करताना दिसतात ओम ब्रह्मदेव गोरदेव संघाचे तिन्ही गोलंदाज नितीन, त्याच्यानंतर आपण बघितलं विनोद आणि आता साहिल सुद्धा चांगली गोलंदाजी करताना बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 गडी बाद केल्यानंतर साहिल हा विकेटच्या हॅट्रिकवर आलेला आहे. एक बिल्कुल। मात्र गोलंदाज या स्पर्धेमध्ये त्यांनी विकेटची हॅट्रिक केलेली आहे. बिल्कुल देखिए, और बात देखिए दूसरी तरफ अगर देखिए तो इस बार लगातार विकेट गिर रहे हैं और आयरम गैरम से कुछ नहीं होगा, इस वक्त परफॉर्म करने की जरूरत है, अच्छा प्रदर्शन होना चाहिए। और हैट्रिक का मौका, बहुत ही खूबसूरत गेंद थी, ब्रॉकहोल में क्या गेंदबाजी कर रहे हैं, शानदार गेंदबाजी, तेज तो नहीं कर रहे लेकिन ब्रॉकहोल में गेंदबाजी, बैटर पैड में गेंद थी, बल्लेबाज के पास कोई चारा नहीं था। तीसरा ओवर है, तीखी गेंदबाजी हो रही है और स्क्वायर कट करने की कोशिश, गेंद विकेट के पर के 10 तल में जाते हुए क्या गेंदबाजी कर रहे इस वक्त, सही इलाके में टप्पा खाने के बाद एक बार भी हरकत करते हुए, हरकत से बरकत मिलती हुई गेंदबाज को लगातार जो कि दबाव बना रहे, ऑफ स्टंप के बाहर जाकर ऑन साइड पर खेलने का प्रयास, गेंद मिड विकेट क्षेत्र की तरफ जाते हुए 1 ही रन मिलेगा। कितने विकेट गिरे देखे, कुल मिलाकर अभी तक 5 विकेट गिरे हैं, तो ये दबाव है बल्लेबाजी के ऊपर। इस वक्त बाहर निकालने के लिए 2 अच्छे शॉट चाहिए, ऐसा नहीं कि वापस नहीं आ सकते, वापस आ सकते, लेकिन दबाव ज्यादा है। आपण या ठिकाणी बघतोय आदरणीय अमित गोडा साहेब, त्याचबरोबर शांतारामजी मोरे साहेब जे भिवंडीचे आणि पालघर जिल्ह्याचे आमदार आहेत, त्यांचं मनापासून या ठिकाणी आम्ही अत्यंत आभारी आहोत। तुमच्यामुळे या कार्यक्रमाची शान निश्चित वाढलेली आहे, त्यामुळे धन्यवाद सर, आपण या कार्यक्रमाकरता आलात, आमच्या विनंतीला मान देऊन, त्यामुळे धन्यवाद। आपण बघतोय आयोजक जे संयोजन समिती आहे, संयोजन समितीच्या मदतीनं एक फोटोग्राफ घेतला जातोय। निश्चितच आपण बघू शकता पूर्ण या ठिकाणी पदाधिकारी युवा सेना चिंचोटी ते नागले, 2 विद्यमान आमदार माननीय अमित घोडा साहेब आणि माननीय शांताराम मोरे साहेब यांच्या जोडीला क्षणचित्र घेताना दिसतात आपल्याला आणि आपण बघतोय अतिशय सुरेख असं आयोजन आणि आपण बघतोय निश्चित हेमंत, आपण पुन्हा एकदा बघूया जे आपले आयोजक आहेत, शशिकांतजी पाटील, भरत म्हात्रे, राहुल पाटील, जयेश पाटील, वैभव म्हात्रे, विजय तांगडी, पंकज हजारे, सचिन चव्हाण, रोहित बोहीर, प्रवीण पाटील, सतीश दळवी, सुनील मिश्रा, गौरव वाघ, हे युवा सेनेचे सर्व वाघ आहेत असं म्हटलं तरी चालेल। आणि आज या कार्यक्रमाकरता निश्चितच दोन्ही आमदार साहेबांनी जी उपस्थिती लावली, त्यामुळे कार्यक्रमाची शान ही निश्चित वाढलेली आहे। खरोखरच आता मात्र उर्वरित 2 षटक शिल्लक आणि 2 षटकामध्ये किती धावांची आवश्यकता असेल, 37 धावांची आवश्यकता विजयासाठी। यावेळेस ब्लॉक हॉलमध्ये चेंडू परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी टाकलं, ज्याला क्रिकेटचा कॅन्सर ब्रह्मास्त्राचा वापर केला होता गोलंदाज विनोद याने, ज्याने दुसरा षटक टाकलं होतं पॉवर प्लेचं आणि धावसंख्या स्थिर 11 या धावसंख्येवर। देखिए, इसीलिए मैंने पहले बात आप हमारी हम जब बात कर रहे हैं, सीजन समाप्त होने आ रहा है, तो क्वालिटी बननी चाहिए, क्वालिटी बढ़ती भी है। याचा पुढचा चेंडू यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन बनवू शकला नाही फलंदाज, चेंडू येतोय मिडॉनच्या दिशेने, थोडासा वाईड ऑफ मिडॉनला, डीप मध्ये चेंडू गेला होता। 1 धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज, 1 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते 12 या धावसंख्येवर। आता मात्र आपण म्हणू शकतो की या सामन्यावर पकड अतिशय मजबूत केलेली आहे, ते म्हणजे ओम ब्रह्मदेव गोरदेव या संघाने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर एका मोठ्या चांगल्या फलंदाजीला रोखलेले आहे असं सांगायला वावगं ठरणार नाहीये। और उसकी जो कि इनकी ताकत है अनुशासन, अनुशासन के साथ गेंदबाजी की और फायदा मिला। रन तो ज्यादा नहीं है लेकिन शानदार दमदार गेंदबाजी। पुन्हा एकदा विनोद गोलंदाजी मार्कवर, यावेळेस चांगला फटका, स्वांग केला चेंडूला डीप मिड विकेट बाउंड्री बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार।
अतिशय जबरदस्त फटका फलंदाज गुरु याच्या बॅटमधून ज्यांनी चांगली गोलंदाजी केलेली या स्पर्धेमध्ये. आणखीन 30 धाबांची आवश्यकता असेल. 9 चेंडू आणि 30 धाबा. हा षटकार मारल्यानंतर गुरु यांनी दाखवून दिलेलं की अभी तक पिक्चर बाकी है मेरे दोस्त. बिल्कुल इस बार आगे आए, आगे आने का फायदा देखिए, आगे खेलिए फायदा मिल सकता है. डांसिंग डाउन द विकेट आए, गेंद के पिच तक पहुंचे और थोड़ा सा क्रॉस बैट से जरूर खेले लेकिन बल्ले के बीचों बीच खेले. तो कोई बल्लेबाज अभी तक आगे नहीं आया था. इस बार बल्लेबाज गुरु आगे आए हैं और बहुत ही अच्छा शॉट. विनोद याचा पुढील चेंडू. यावेळेस आपण बघतो ऑफ स्टंपच्या बाहेर मारा ठेवला होता. ऑफ स्टंपच्या जास्तच बाहेर, कारण निगेटिव्ह गोलंदाजी करताना दिसतंय. या प्रकारे गोलंदाजी आपण बघितलं. गेल मॅग्रा असे गोलंदाजी करतो. ऑफ स्टंपच्या बाहेर जास्त मारा ठेवत होता. लाईन आणि लेन त्याच ठिकाणी ठेवत होता. त्याला माहिती होते की जर डॉट चेंडू गेल्यानंतर विचित्र शॉट खेळून फलंदाज बाद होऊ शकतोय. पुन्हा विनोद आपल्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म होतं विकेटनी. यावेळेस ऑन द राज खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या रेषेमध्ये आला नव्हता फलंदाज. निदा चेंडूची समाप्ती. यावेळेस बघितलं फुटबॉलचा चांगला वापर केला नव्हता आणि यष्टिरक्षक आपलं काम चोख बजावतो. निदा चेंडूची समाप्ती. लेकिन तारीफ तो विनोद की भी होनी चाहिए. आगे भी आ रहे हैं, पीछे भी इस बार बल्लेबाज खेलते हैं लेकिन ब्रोकल में गेंदबाजी, ब्रह्मास्त्र का इस्तेमाल, सुपर बॉलिंग. बॉल टू गो. यावेळेस लिनिएज चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या मागे. थडब्यांचा क्षेत्ररक्षक रोहित त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव येते. 1 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 19 या धावसंख्यावर. षटकाची समाप्ती. उर्वरित एक षटक शिल्लक आणि एक षटकामध्ये 29 धावांची असेल. 29 रन टू विन शेवटच्या षटकामध्ये. हे टेनिस क्रिकेटमध्ये मी पाहिलेलं आहे. 29 धावा. ज्यावेळेस आमदार चषक 2015 चालू होता त्यावेळेस जावेद या फलंदाजाने, येणार बोरपाडा संघाचा फलंदाज, त्याने 29 धावा यशपाल माली या गोलंदाजावर घेतल्या होत्या. देखिए हो सकता है, ऐसा नहीं कि हो नहीं सकता है. इस वक्त खुद के ऊपर विश्वास रखना बहुत जरूरी है. अगर पीछे खेलते रहेंगे तो गेंदबाज आपको छोड़ेंगे नहीं. इस वक्त सकारात्मक क्रिकेट की जरूरत है. आगे के लिए फ्रंट फुट पर खेलने की जरूरत है. ज्यादा पीछे खेल रहे हैं और चैलेंज होगा, हवा के खिलाफ खेलने का मौका मिलेगा. मुझे नहीं लग रहा ये आसान होगा. 4-5 छक्के लगाने हैं बल्लेबाज अगर करेंगे तो इनकी चर्चा होगी. तो मुझे आसान नहीं लग रहा, लेकिन उम्मीदों पर दुनिया कायम है. गोलंदाज येतोय चेतन गोलंदाजी मार्कवर. यावेळेस अप्रतिम डिलिव्हरी, लेग ब्रेक डिलिव्हरी होती. चुकतोय फलंदाज. बघितलं आपण फुटबॉलचा वापर नव्हता केला या फलंदाजाने. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षक सुद्धा चुकला होता. शॉट थडब्यांचा क्षेत्ररक्षक रोहित अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. निदा चेंडू. उर्वरित 5 चेंडूंनी 5 षटकारांची आवश्यकता असेल विजयासाठी. चैलेंज है, चैलेंज सबको नहीं मिलता है. भगवान सबको चैलेंज नहीं देता है. शिकू भोईर यांनी याचा टॉस करण्यासाठी. यावेळेस पुन्हा एकदा बघतो आपण. लेग ब्रेक चेंडू होता. डेलिब्रेट केलं होतं. असं वाटलं होतं फलंदाजाला का लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू जातोय आणि चेंडू त्याच्या अंगाला आदळतोय. मात्र जज करणं फार गरजेचं आहे. बिल्कुल सही अनुमान लगाना बहुत जरूरी है. इस वक्त अगर देखें ये गेंद डॉट जाती हुई, मतलब मैच हाथ से फिसलता हुआ. टॉस साठी वडवली संघाचा कर्णधार तयारीत राहायचं. टॉस बॉक्स मध्ये येऊन पुन्हा एकदा गोलंदाज चेतन गोलंदाजी मार्कवर. यावेळेस पुन्हा एकदा लेग ब्रेक चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. काय चेंडूला हरकत करतोय, काय जबरदस्त टर्न करताना दिसतोय हा गोलंदाज. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि नॅचरल स्पिन असल्याने यावेळेस चांगली स्पिन करताना गोलंदाज चेतन. और देखिए मैदान में डांस इंडिया डांस भी मैं देख रहा हूँ. पहले ऑफ स्टंप के बाहर चले गए, उसके बाद में लेग स्टंप की तरफ आए. गेंद मिडल स्टंप से जो कि विकेट कीपर के पीछे चली गई. देखिए गेंद को देखना बहुत जरूरी है. लेफ्ट आर्म ओ द विकेटने पुन्हा एकदा. यावेळेस हवेमध्ये खेळला होतोय या चेंडू. एक कॉन्फिडन्सली फटका नाही. मिडॉनला चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक नव्हता त्या ठिकाणी, स्वतः गोलंदाज येतोय. मात्र हा झेल सुटला जातोय आणि एक धाव मिळते. आता मात्र या सामन्यामध्ये विजय निश्चितच असेल तो म्हणजे ओम ब्रह्मदेव गोरदेव या संघाचा. फक्त आणि फक्त 2 चेंडू शिल्लक आणि 2 चेंडूमध्ये जवळजवळ 28 धावांची आवश्यकता विजयासाठी. अब ब्रह्मदेव भी नहीं बचा सकते हैं बालकुम को. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. यावेळेस अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. कुठल्या प्रकारची मुवमेंट नव्हती. निर्धाव चेंडूची समाप्ती. यावेळेस फक्त एक शेवटचा चेंडू टाकण्याची औपचारिकता. शिकू भोईर यांनी टॉस साठी यायचं आहे. बहुत ही शानदार गेंदबाजी. आज शॉट सिलेक्शन खराब रहा बालकुम का. हमने बहुत तारीफ की थी लेकिन आज शॉट सिलेक्शन बहुत खराब रहा. लास्ट बॉल टू गो. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. सुरेख झेल टिपला जातो आणि शेवटच्या चेंडूवर गडी बाद. म्हणजे चांगल्या फलंदाजी समोर एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि